कसलं माहिताच ठेवलंय माझ्या घरी. तुझ्या घरी कोण गेले की काय? तसं नाही रे, मग इथे फार गोंधळ आहे ना. चोऱ्या सुद्धा वाढल्यात वाडीत, म्हणून सुरक्षित ठेवलंय माझ्या घरी. आणजा. आणतो. मला काय कमाल आहे. हो, मला जरा मदत करता का? मदत? मला वाटतं तिकडे जास्त आवश्यकता आहे मदतीची. चालून द्या, येतो मी सर. मी काय करू शकतो? मला माफ करा. हे घे. हा, ठेव इथे. तिरडी व्यवस्थित गच्च बांधून घे. बॉडी हल्ली नाही पाहिजे. इथे खांदे द्यायला आलेले हलणार आहेत. कामाला तू कुठं आलास? किचन मध्ये जातोय. कशाला? रॉकेल लागेल ना आता आपल्याला स्मशानात. तेच उपयोगात आणू. आपले पैसे कशाला घालवा? परत मिळतील याची गॅरंटी काय? करता पुरुष गेलेला आहे. कामाला चल. अरे बाळा, करकचून आवळू नकोस, शरीरावर वळ उठतील ना. मदतीची आवश्यकता तिकडे आहे. जा. हॅलो, दीक्षित आहेत का? हा, अहो दीक्षित मी बोलतोय. सदा. अहो सदा. अहो सदा. हो, असे काय करते? एकाच कंपनीत 10 वर्ष टायपिस्ट म्हणून काम केलं आणि आज आवाज देखील ओळखत नाहीये. मी सदाशिव साखरदंडे. सदा. बातमी मिळाली? हो हो, सदा. बरं, सदाचा भाऊ बोलतोय. हो हो, सगळे आले. तुम्ही अजून आला नाहीत म्हणून फोन करतोय. नाही, तिरडी अजून उचलली नाही. अरे चेहऱ्यावर जास्त फुलं टाकू नका गुदमरे. चेहरा तरी दिसू द्या लोकांना, कळू द्या कोण मेलाय. नाही हो, तुम्हाला नाही. तुम्ही येताय ना. हा, बायको बाहेरची झाली. अहो, हे काय कारण झालं? हो, आता घरची सगळी कामं तुम्हालाच करावी लागणार. ठीक आहे. नाही, मित्राचं शेवटचं दर्शन घडावं हीच इच्छा होती. बरं, ठेवू? तुम्हीच ठेवलात, एक बरं केलं. तू अशी रडा नको. तुझ्या पुढ्या सगळ्या जीवन उरला. वेळ घ्या. सगळ्यांका जाऊचं लागतं. आता मी काय करू? पोटात बाळ असताना यावरचे सोडून गेले. हो, बाळाचं तोंड तरी बघून जायला हवं होतं. अगं नीता, रडू नकोस. प्लीज नको रडू. अगं मला देखील रडायला येतं. नाही, तुम्ही रडलात तरी चालेल. मी माझ्या बायकोला सांगतोय. सदा. नीता. ऐकलत याने मला हाक मारली. पाहिलं, सकाळपासून ही अशीच करते. नाही हो, खरंच मारली. मुली, हा तुझा भ्रम आहे. सदा पापी जग सोडून निघून गेलाय. काय बोलताय काय? सदा पापी जग सोडून निघून गेलाय. केवढा भ्रम. अहो भ्रम नाहीये. मीच हाका मारतोय. मला सगळीकडे सदाच दिसतोय. तो बघा तिकडे किचन मध्ये काम करतोय. तो बघा कपडे वाळत घालतोय. केवढा सज्जन मुलगा. यांची सगळी कामं तोच करायचा. सदा. पाहिलं, सकाळपासून ही अशीच करते. ठाऊक आहे मला. यांना जी काय रडारडी करायची ती करू दे. मी आपला फोन करतो. अरे बसतोस काय? तिकडे गॅरेज मध्ये जा. टायर वगैरे मिळतात का बघ ना. अरे सगळी व्यवस्था झालेली आहे. आणि हा रॉकेलचं काय आलं? आपल्यालाच पैसे खर्च करावे लागणार आहेत बहुतेक. हो, बॉडी हलवा लवकर. तिकडे स्मशानात जर लेबर लोकांचा लंच टाइम झाला ना, उगाच 2-2.5 तास आपल्याला रखडावं लागेल. अनुभव दांडगा दिसतोय. असावा लागतो. उद्या तुमच्या सारख्यांच्या पुरे केवढी घाई करतात. मला न विचारता प्रेत घेऊन गेले तर काय घ्या. फोन करतो.
हे घ्या सावंत. 10 वेळा फोन केला, एकदा लागेल तर शपथ. कुठे गेला मारायला कोण जाणे. कोण कोण राहिले यायचे. दीक्षित नाहीयेत, कुलकर्णी नाहीयेत, बर्वे आले, कांबळे आले. लता लता ही माझी प्रेयसी कॉलेजातली. पण तिचा प्रियकर कोणी भलताच होता. तिला कॉलेज डेला मी एक गाणं ऐकवलं होतं. मैं दुनिया तेरी छोड़ चला, जरा सूरत को दिखला जाना, दो आंसू लेकर आंखों में, तू लाश पे मेरी आ जा. हॅलो, ओळखलं का? मी सदा सदा कॉलेज डे, हिंदी गाणं, मराठीत शिवी, त्यानंतर सँडल. हो, सँडलवरनं बरोबर ओळखलंस. हो, तोच तो मी सँडलवाला. पण आज माझ्या पुढ्यात कॅन्डल लावल्यात. हा म्हणजे माझा मृत्यू झालाय. आणि माझी अंत्ययात्रा अजून 5 मिनिटात माझ्या निवासस्थानावर निघणार आहे. टाळ मृदुंगाच्या गजरा. काय तुझ्याकडे बेंजो असणार आहे? मी मेलो म्हणून? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुझ्या मुलाचं बारसं येत. कॉंग्रॅच्युलेशन. नाही 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 नाही, दुःखी व्हायचं काही कारण नाहीये. ठेवू. इथे आलेल्या पैकी कोण दुःखी आहे? ए सदा, कसा रे गेलास तू सदा? जास्त सोंगाडू नको कांबळ्या. मी तुला चांगलाच ओळखतो. मला प्रचंड दुःख झाले, प्रचंड. 500 रुपये येणं बाकी आहे ना यांचं. तरीच आता ही पोकळी कशी काय भरून निघणार? मृत्यूचं नेमकं कारण काय ते कन्फर्म करा. हो, म्हणजे कॉलनीत बोर्ड लावायला बरा. मला वाटतं त्याला आतल्या जठराचा प्रॉब्लेम झाला होता. ते आतच असतं. म्हणजे ते पूर्णपणे आकुंचन पावत नव्हतं असं मला म्हणायचं. वा डॉक्टर साहेब, कदाचित फुफ्फुसाचा कर्करोग असण्याची दाट शक्यता आहे. हे तर स्पेशलिस्ट. लिव्हरचा प्रॉब्लेम. तुमचा प्रॉब्लेम काय सांगताय? नाही नाही, सांगू द्या. आणखी कुठल्या रोगाची नावं आठवतात का बघा. चिकटवाणी सगळ्यात असा विषय. तुम्हाला सांगतो. हा, पण कॉलनीत गडबड करू नका. मला एक शंका येते. शंका का? मला वाटतं त्याला एड्स झाला असावा. एड्स? अगे बाई, काय ऐकलो? येडस की काय झालं होतं म्हणतात ते का? शी, कल्पना देखील करवत नाही. हे एक राहिलं होतं. लेटेस्ट काही नको का? जठर असलं. लिव्हर. फुफ्फुस. अरे तुम्ही गप्प बसावं. अरे अरे अरे, हे काय करताय काय? अरे माझा मृत्यू कसा झालाय निदान मला तरी विचार. सगळे रोग सांगून माझ्या मृत्यूचं रहस्य शोधताय. अरे मला तरी विचारा, मी कसा वारलो. अरे बारव्या, तुला इथे मैताला बोलवतं. एड्सचं निदान करायला नाही. तुझं जठार आकुंचन पावत नव्हतं. तुला फुफ्फुसाचा कर्करोग झाला. अपेंडिक्सचा किडा तुझ्या हातात गुंतला. तुझ्या स्वादुपिंडाला मुळव्याध झाला. तुला AIDS झाला. नाही. हे यातलं मला काही झालं नाहीये. माझा खून झालाय. आत्महत्या तर केली नसेल. असेल. त्याचं त्याच्या बायको बरोबर पटत नसणार. बायकोचं दुसरीकडे कुठंतरी प्रकरण असणार. परिणामी त्याने आत्महत्या केली असणार. आत्महत्या नावाला कोणाचा प्रयत्नही असू शकतो. हो, असू असू शकतो. बरोबर. या अनुमानापर्यंत बरोबर पोहोचतात. पण हा खून नीता करेल असं वाटत नाही. हा घ्या एक्सरे. हा बघा, किडा कसा पोचलाय. कर्णपटलाच्या खालून मस्तिष्क अगदी पोखरून टाकलाय. आणखी किती वाट बघायची? तयारी झालेली आहे ना. चला उतरा लवकर. जास्त वेळ बॉडीला ठेवू नका, वास येतो. तुमचा आवाज सांभाळा आधी. चला. हो, सदाचे नातेवाईक यायचे ना अजून. अहो यायचे काय आले. मग सांगत नव्हतो. अबे एक जन के साथ लफड़ा होगा ट्रेन में, मालूम है कैसे? तेरे को शौक है क्या? तो आना. आना. हाँ, देख ले. काय ट्रेन मध्ये काय झालं? भरपूर मारला ना. लागलं नाही ना कुठे तुम्हाला? लगेच दुसरी बांधायला. मी मारलाय त्याला. का मारलं का? का म्हणजे मला बोलतो रेल्वेला का लटकतो. अरे हो आवरा. दुःख आवरा.
किती त्रास करून घेताय भाभी शांत हो. मडक्यात आग पेट उगाच लोकांना ऑफिसला जायला उशीर कशाला उशीर हाफ सियाल गेली उशीर हा माझा चुलत भाऊ बाबी आणि हे काका काकी. कधी कधी तर मला यांच्यावर सुद्धा संशय येतो. बाबा त्यामारी दादा मेला खरा पण मेल्यासारखा वाटतच नाही. चेहरा बघ ना किती फ्रेश आहे. अरे नियती पुढे कधी कुणाचं काही चाललंय का सध्या इथल्या जागेचा भाव काय चालू आहे 10,000 एवढा कमी उगा चालू स्क्वेअर फीट. हो बरं झालं आलो चला रे खांदेकरी कोण आहे हो मी हो तुमचा खांदा फार हलतोय. मी चला रे. चला जय राम माझं सर्वात आवडतं रूप निवडुंग काटेरी सतत पोचणार वाढतं पाण्याशिवाय कुठेही कसंही वाळवंटातही. याच्या तीक्ष्ण काट्यांमुळे ते नसतं कुणाच्या आवडीचं. ते वाढतं अमर्याद विक्षिप्त माझ्या विचारांप्रमाणे तेही भरकटत असतं. माझ्या मनात त्या तीक्ष्ण काट्यांप्रमाणे सळ टोचत असतात. मी इतरांपासून दुरावला जातो. पण मला सध्या स्वप्न पडते की मी या निवडुंगाच्या अमर्याद वाढीच्या विळख्यात अडकतोय. या विचारात अडकतोय. या फांद्यांचा विळखा अजूनच गच्च होत चाललाय. त्याचे काटे शरीराला टोचतायत. त्याच्या पाण्यातून पसरणार असा मेची गंधभर पसरलाय. मी चिकचिकीत झालं. मी स्वतःला चिकटलाय. काढा या गुंत्यातून कुणीतरी काढा मला. अंगावर पाशा बसतायत. काढा मला. चल तुला घेऊन जायला आलोय. मी पट्टेवाला यमाचा असिस्टंट. अहो मला इतक्यात घेऊन जाऊ नका हो. अहो माझा खून झालाय. अजूनपर्यंत मी तसे काय पुरावे देखील शोधले नाहीये. काय ना ऑर्डर म्हणजे ऑर्डर. अरे पोलिसांकडून मंत्रालयाकडून आलेली ऑर्डर पाळताना मग आमची ऑर्डर पाहायला नको. चल लवकर मोकळं कर. मी नेमकं कुठे आलोय. या सुंदर जागेला नरक असं म्हणतात आणि तुम्ही या सुंदर देहाला यम असं म्हणतात. अहो पण ठाऊक आहे मला तुम्हा मानवांच्या मनात आमची पर्सनॅलिटी अतिशय कुरूप आहे. तुम्हाला मृत्यूचं भय वाटतं का कुणास ठाऊक. आणि याच भीतीपोटी तुम्ही आयुष्यभर मरतच जगता. पण मृत्यू सारखं दुसरं जगणं नव्हे. जीवनातील एवढ्या सुखद घटनेचं तुम्हाला दुःख का वाटतं याच मला कोडं पडलेलं आहे. तुमचं रूप एवढं मोहक आणि आकर्षक असेल याची मला स्वप्नात देखील कल्पना नव्हती. कशी असेल कारण तुम्हा मानवाची कल्पना एक असते आणि त्याचे आविष्कार अनेक असतात. तुम्हाला मृत्यूच इतका भयावह वाटतो की त्या मृत्यू देवतेचं चित्रण तुम्ही किती भयानक कराल याची मला कल्पनाच करवत नाही. आणि वर आल्यावर तुम्ही अधिक घाबरू नये म्हणून माझ्या डोक्यावरची दोन्ही शिंग मी वसा केलेली आहे. एनी अदर क्वेश्चन. नाही तर सदाशिव साखरदांडे आज तुम्ही इथे आलेला आहात. इथे पृथ्वीसारखं सगळं मजा करण्यासारखं आहे. सीडी प्लेअर आहे, इंटरनेट आहे, डान्स बार आहे. काय करायचं ते करा, काय खेळायचं ते खेळा. मला भूतलावर पुन्हा पाठवा. ते करू नका. हो असं काय करताय. माझा खून झालाय. मला माझ्या खुनाचा शोध घ्यायचा आहे. तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती लाभणार नाहीये. खूपच अशांत प्रेतात्मा दिसतोय. असं कसं मग कसं आमच्या रेकॉर्ड प्रमाणे त्याला नैसर्गिक मृत्यूमुळे वर बोलावला आहे. हो हो मेडिकल रिपोर्ट आलायस. किडा तुझ्या शरीरात एवढा अपेंडिक्सचा किडा वळवळत होता आणि तो मेंदूत गेल्यामुळे तुझा मृत्यू झालेला आहे. महाराज हा रिपोर्ट खोटा आहे. माझा खून झालाय त्याचा मला शोध घ्यायचा आहे. शोधा. ह्यांचा आयुष्यकाळ किती वर्षांचा होता हे गुप्त रीतीने शोधा. 50 वर्ष. केवढ्या मोठ्याने मंद आवाजात सांगितलं होतं ना तुम्हाला.
तुम्ही आपल्या छोट्या छोट्या चुका मोठ्या मोठ्याने कशाला करता हेच मला कळत नाही. चूक मान्य, ठीक आहे. पण सध्या तरी नैसर्गिक मृत्यूच आपल्या हाती आहे. हे खूण वगैरे सगळे खालचं डिसिजन, त्यात आपण डावळाडावळ करणे योग्य नाही. ठीक आहे. तर तुझ्या खुनामागे कारण सामाजिक, राजकीय अथवा कौटुंबिक असावं. नाही, यापैकी कोणतंही कारण नाहीये. आणि मग काय आकारण? हेच तर रहस्य आहे जे मला शोधायचंय. खूपच रहस्यमय प्रेतात्मा दिसतोय. कामगार युनियन जिंदाबाद, भांडवलशाही मुर्दाबाद. कुणीतरी हास्यमय प्रेतात्मा येताना दिसतोय. ए प्रेतात्म्या, तुझा उजवीकडे येतोस, कुणीतरी डावा येतोय. आमच्या मागण्या मान्य करा. न सांग, त्याला सांगून काही फायदा नाही. तो त्याचं उत्तर पट्ट्यान देईल. चालेल तुला? मोकळं कर. जवळ येऊन सांग. खाजगीकरण थांबवा. देशाला परकीय आर्थिक धोरणापासून वाचवा. भांडवलशाहीला पळवून लावा. लाल बहुता जिंदाबाद. अरे अरे अरे, ह्या गेट बाहेरच्या मागण्या झाल्या. तू गेटच्या आत आलायस हे विसरू नकोस. चित्रगुप्ता, यांच्या सगळ्या मागण्या गेट नेटवर्क वरती वर्क करून घे. हो महाराज. याचा विचार आपण नंतर करू. फॉरगेट दॅट. पण चित्रगुप्ता आहेस ना? हो महाराज. हा. जगात हा एकच कम्युनिस्ट उलट दिसतोय. डोंट फॉरगेट दॅट. अहो, सत्तेत बदल झाला आणि सगळ्यांची विचारसरणीच बदलली. सध्या आपण तुमचा विचार करू. तर प्रथमेश सावंत. कॉम्रेड प्रथमेश सावंत. तेच ते. अरे सावत्या, तू सदा तू. अरे तू इकडे कसा? मला या पट्टेवाल्याने आणलं. अरे मला देखील पट्टेवाल्याने आणलं. सगळ्यांना तोच आणतो, त्याला मात्र मी आणलंय. ओ नो, म्हणजे तुझा मृत्यू. आय एम सॉरी सदा, मी तुझ्या अंतिम दर्शनाला नाही येऊ शकलो. नो सॉरी, डोंट वरी. आता संपूर्ण दर्शन घे. राहू दे. नंतर घे. अरे तरीच तुझ्या घरी मी फोन करत होतो, त्यावेळेला तुझा फोन बिझी होता. अरे मीही तुझ्याकडे फोन करताना एंगेज येत होतो का? कसली तरी फोनाफोनी चालू आहे. पण तू इथे कसा? माझा खून झालाय. खून? अरे माझा देखील खून झालाय. हे तर खुनाखुनी आहे. म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांना खुणावताय, आपलं ओळखताय. हो, हा आमच्या कंपनीचा कामगार नेता. नेता चित्रगुप्ता, हो, ह्याला मॅम. जरा स्क्रीनवर घेता हो, आणि यांच्या मॅम. पुनर्जन्माचा योग शोधून काढा. मिस्टर शुगर स्टिक्स, साखरदाटे. हा. ते चित्र वेगळं आहे. हो, काही दिसत नाहीये. कारण तो चित्रगुप्त आहे. महाराज, 23,000 वर्षानंतर प्रथमेश सावंत यांचा जन्म डुकरात लिहिला आहे. आणि 4,000 वर्षानंतर सदाशिव साखरदांडे यांचा जन्म पेंटियमच्या सुपर कॉम्प्युटर मधील www.fira.com च्या वेबसाईट मध्ये होणार आहे. महाराज, इतक्या काळ मी थांबू शकत नाही. मला भूतलावर पुन्हा पाठवा. मला माझ्या खुनाचा शोध घ्यायचा आहे. थांब. सदा मी तुला मदत करू शकतो. अरे अरे, तू काय थांबलास? तू बोल. कारण तुझ्या मृत्यूचं कारण फक्त मलाच माहिती आहे. पाहिलास? पण खुनी कोण आहे हे तुझं तूच ओळखायचं. सध्या आपली कंपनी दुसऱ्या कंपनीशी कोलॅबरेट होत आहे. ती होत असताना होणारे गैरव्यवहार, कंपनीला कोलॅबरेशनच्या नावाखाली विकणारे पार्टनर्स, त्यांच्याशी संलग्न असणारे राजकीय नेते आणि गुंड व्यक्तींची नावं असलेली फाईल मी तुझ्याकडेच टाईप करायला दिली होती. हो, ती फाईल घरी आहे. त्या फाईलची सर्व इन्फॉर्मेशन मला होती आणि ही बातमी GM ला कळली. म्हणून त्याने षडयंत्र रचून माझा खून केला. पण ते अजून त्या फाईलच्या शोधात आहे. आपली कंपनी ज्या कंपनीशी कोलॅबरेट होणार होती त्या कंपनीत माझी नीता सेक्रेटरी म्हणून कामाला आहे. आणि त्या कंपनीचा GM मिस्टर बने आणि नीता. लोकांची अफवा. ओ नो, म्हणजे नीताने का फाईलसाठी? आता ती फाईल कुठे आहे? घरी कपाटात आहे. महाराज, मला भूतलावर पुन्हा पाठवा. मला ती फाईल शोधणं फार गरजेचं आहे. तेवढं सोडून बोला. अहो, असं काय करता? चूक तर तुमची आहे. मला एका दिवसाची मुदत द्या. चूक तर आमचीच आहे. पेमेंट वाढवून पाहिजे काय? हा? ठीक आहे, देतो तुला सवलत. जा जा ना. मोकळं सोडू नकोस. पट्टा घाल. भूतलावरून परत इथे आणण्याची जबाबदारी तुझी. पट्ट्या सकट घेऊन जा. त्या अंगाऱ्यानी चांगलंच काम केलं.
आदल्या रात्री पाण्यातून दिलेला, सकाळी लगेच न्यूज. आणखीन मोठ्याने बोंबला आणि अख्ख्या जगालाही न्यूज द्या. ते काय नाही, आपल्याला ना एक सायबर कॅफे उघडायचे. आपण शिकलेला नसलो म्हणून काय झालं, आपल्याला जाम आवडतंय. काय पण एक साईड असते. अरे हे सगळं तुझ्याचसाठी चाललंय ना? या सगळ्या प्रॉपर्टीवर तुझाच हक्क आहे. आई शप्पथ, तुला डोकं नाहीये. अरे त्या वहिनीकडे बघ, तिचा पोट फुगलंय, तिला बच्चा होणार आहे. आणि बघ सगळा लाकडा. काही काळजी करू नकोस. बाबा चिंतानंदांचा अंगारा दिलाय, फार पॉवरफुल आहे. फार धडपड केली आपण या दादरच्या जागेसाठी. आता भाईंदरचा फ्लॅट विकायचा आणि इथे राहायला यायचं. थोडे दिवस त्या नीताला त्रास होईपर्यंत आपण त्रास सहन करायचा. पण एकदा का ती कंटाळून घराबाहेर पडली की तिला या घराचे दरवाजे कायमचे बंद आणि आपल्याला उघडे. काय चला. काय तुझा फोन यांनी तर नाही ना केला? कुठे चाललायस? फाईल बघण्यासाठी आणलेत ना? बरं बरं, इकडे आहे. तुझ्या घराला माझ्या दरवाजा तर नाही ना? नाही हो, हा एकच आहे. ठीक आहे, मजा. लवकर परत ये. अपने घर के सामने नाटक नहीं बन जाए. अरे बाबी, आवाज तिथून नाही इथून आलाय. अगं झालं काय? आतमध्ये आतमध्ये काय आहे? आतमध्ये कपाटाचा दरवाजा आपोआप उघडला आणि त्याने ब्रेक मारला. भुताटली वगैरे असेल तर आपल्याला घर नको आहे. फुकट मिळालं तरी. नीता, आत प्रेत आहे. ठाऊक आहे. बनेंचं प्रेत येते. सकाळी नेहमीप्रमाणे यांना बरं वाटत नाही असं यांना वाटायला लागलं. मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा, मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा असं ह्यांनीच सांगितलं. मी एकटी बाई, कुठे कुठे धावपळ करणार. मदतीसाठी म्हणून मी बनेंना फोन केला. ते आले, बरं वाटलं. हॅलो म्हणाले, वाईट वाटलं. ते आले होते. मी बोलवलं होतं माझ्या कामासाठी, पण ते आले होते त्यांच्या कामासाठी. मला मदत करायचं सोडाच. आल्याबरोबर सदाने फाईल कुठे ठेवली ती मला ती अशी मागणी करू लागले. मी नकार दिला. त्यांना तो आवडला नाही. ते बळजबरी करू लागले. प्यायल्यानंतरचा आरडाओरडा आकांतांड सुरू झालं. माझा नकार कायम होता. शेवटी ते चिडले. फायनली त्यांनी हात उचलला माझ्यावर. मला ढकललं. मी पडले. मदतीच्या आशेने बेडवर पाहिलंच सदा पडला होता. मग बेड शेजारी असलेला चिनी मातीचा अवजड फ्लॉवर पॉट मी कसोशीने मिळवलं आणि त्याच्या डोक्यात हल्ला. बने कोसळले. झिंगलेल्या माणसाला कितीचा हवं. मी चेक केलं. बने या जगात नव्हते. भाबरा टाळण्यासाठी मी त्यांना कपाटात कोंबलं. एवढा अतिप्रसंग आल्यावर सुद्धा सदा का नाही उठला हे बघण्यासाठी गेले तर सदा मला एकटीला सोडून कायमचा निघून गेला होता. कायमचा. निर्दयी, निष्ठूर, खाणेरडा, वेडा, मिळाला गेला छावा. काय होतं तुला? ऐक ऐक, माझ्या पोटात दुखतंय. ऐक ऐक. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी नीता, एक्स्ट्रीमली सॉरी. अगं काय झालं? बाळंतणीची सुखरूप सुटका झाली, पण बाळ फारच शील. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे. पुत्र, माझाच पुत्र, माझ्या कामभावनेतून निर्माण झालेला हे ढोर, माझ्या वेदनेतून निर्माण झालेला हे ढोर, विचित्र, विक्षिप्त, अगदी माझ्याच सारखा. मुला,
हे मुला सांगू शकशील की माझा खून कोणी केला? हे सांगू शकशील की माझा खून कोणी केला? हे सांगू शकशील की माझा खून कोणी केला? हे सांगू शकशील की माझा खून कोणी केलाय? सांगू शकशील की माझा खून कोणी केलाय? बाळाचं नाव गणपत ठेवतोय. गणपत? अरे हे काय नाव झालं काय? तो आपल्यासारखा दिसतो, त्याचं नाव एकदम रापचिक पाहिजे. बाळ फारच गोंडस आहे, अगदी हिच्यावर गेलाय. काय सदाने काय व्यवस्था केली की? अहो आत्ताचा कुठे कार्यक्रम सुरू झाला. ते काय नाही, ज्या कामासाठी आलो ते पहिलं झालं पाहिजे. अहो सदा मला बोललाय, तो नंतर देणार आहे आपल्याला. बघा, हो. दृष्ट लागू नये असं बाळ आहे. जास्त बघू नका, नाही तर तुमची दृष्ट त्याला लागेल. चला, आता मी आजोबा झालो आणि या आजीबाई. ए बाबा, अरे आपल्याला विसरला काय? आपण पण काका झालोय, भाभी काका. अरे आपला पुतणे आहे तो. अगं पण या ज्युनियर सराचा बाप 420 आहे तरी कुठे? टॉयलेटला गेलाय, जुलाब होत आहेत. आजपासून नवीनच त्रास सुरू झाला. फुफ्फुस, अपेंडिक्स, जठर, मूळव्याधीनंतर हा त्रास. इतर सर्व अंतर्गत दोष आहेत. त्याशिवाय खून, दरोडे, आतंकवादी, सामाजिक रोग आहेतच त्रास द्यायला. आयुष्य त्रासात गेलं तशीच कालची रात्र. मनाच्या प्रांतातला हा खेळ जीव घेणं. जीवाची भीती, मरणाची भीती हा खेळ खेळायला लावते. मग असून नसल्यासारखं आणि नसून असल्यासारखं हे शरीर सैद भय होणार. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला फिरू येतं पिकावर. असो, परत एकदा ती फाईल कोणत्या अवस्थेत आहे ती बघून येतो. सावंताने त्या भ्रष्टाचाराची फाईल फार जबाबदारीने माझ्याकडे दिली. आता ही जबाबदारी ही एक फार मोठी भीती. असो, फाईल आहे का बघतो. अरे वा, कुठचा तरी समारंभ दिसतो इथे. हो, नामकरण विधी आहे. अच्छा. सदाशिव सागरदाने. हो, इथेच. प्लीज. अरे सदा, बाहेर मग कोणीतरी आलंय. कोण आणि आतमध्ये काम करतोय? अहो तुमचे मित्र आले. नाही, मी आपल्याला ओळखलं नाही. मी इन्स्पेक्टर प्रधान. रिलॅक्स रिलॅक्स, तसं काही घाबरण्यासारखं नाहीये. रिलॅक्स. ओके, तुमच्या ग्लोबल कंपनीची फाईल येण्यासाठी आलो. नाही, ती फाईल मी तशी तुम्हाला देऊ शकत नाही. ती माझ्या मित्राने फार जबाबदारीने माझ्याकडे दिली. हो, माहिती आहे मला. तुमचे मित्र सावंत यांनी मला तशी इन्फॉर्मेशन दिली आणि म्हणून मी ती फाईल येण्यासाठी आलो. प्लीज. ठीक आहे, फार विश्वासाने देतोय, गोपनीय आहे. आय नो इट. तुम्ही एवढ्या जाऊ त्यांनी फाईल सांभाळली त्याबद्दल थँक्यू. थँक्यू काय म्हणता? सॉरी म्हणा. रात्रभर झोप नाही, सारखं स्वप्न पडायचं की कुणीतरी माझा खून करतंय. अहो, रात्री कुणीतरी स्वप्नात माझा खून केला सुद्धा. हो, खून झालाय. कॉम्रेड प्रथमेश सावंत यांचा.